नवी मुंबईमध्ये सुद्धा पाकिस्तानी चित्रपटांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आक्रमक झाला आहे। फवाद खान यांचा लिजेंड ऑफ मौला जट हा पाकिस्तानी चित्रपट भारतामध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे। यावरून मनसेच्या गजानन काळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। या चित्रपटाला विरोध करत नवी मुंबईतील मनसेचे शहर अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी सिउड्स येथील ग्रँड सेंटर मॉल येथे सिनेपॉलिस मल्टीप्लेक्सला पत्र देण्यात आले आहे। फवाद खानचा हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होऊ देणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे। या संदर्भात स्वतः गजानन काळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। मुळात सन्माननीय राजकीय हा प्रश्न विचारला होता की जो फवाद खानचा जो सिनेमा आहे लिजेंड ऑफ द मौला जट, पाकिस्तानी कलावंतांचे सिनेमे या भारतात चालणार आहेत। सातत्याने भारताविरोधी दहशतवादी कारवाया करायच्या, भारताविरोधात आग ओकायची आणि त्यांचे सिनेमे भारतात चालू द्यायचे। सन्माननीय राजसाहेबांनी पत्र पाठवून हा इशारा राज्य सरकारला अत्यंत शांतपणे, सौम्यपणे आणि मनसेच्या भाषेत दिलेला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई म्हणून आज सिउड मॉलमध्ये आम्ही इथे सिनेपोलिस जे आहे त्याच्याही व्यवस्थापकांना, मॅनेजर जे आहेत त्यांना पत्र दिलं आहे की सिनेपोलिसने हे जाहीर करावं की आम्ही हा सिनेमा आमच्याकडे प्रदर्शित होऊ देणार नाही, लावू देणार। काही सिनेपोलिस हे पहिलंही असेल जर जाहीर केलं, आणि आमच्या विभाग अध्यक्ष असतील, सचिन कदम असतील, अमोलजी असतील, या सगळ्या मंडळींनी आमच्या मनसेच्या भाषेत त्यांना सांगितलेलं आहे सिनेमा प्रदर्शित झाला नाही पाहिजे, पोस्टर लावलं गेलं नाही पाहिजे, अन्यथा खळग अटॅकसाठी सिनेपोलिस यांच्या व्यवस्थापकांनी तयार राहावं। एवढा एक इशारा या ठिकाणी निश्चित दिला। अजून सिनेमामध्ये जाणार का तुम्ही? नाही, आता बघा आम्ही तर सांगितलेलं, मला वाटते मनसेने इतकं सांगितल्यानंतर कुठला सिनेमा रिलीज होईल या महाराष्ट्रात एवढी तरी हिंमत कुठल्या पाकिस्तानी कलावंताची, प्रोड्युसरची नाही आहे। कला, सिनेमा ह्या गोष्टीला आमचा विरोध नाही आहे, पण भारतातले कलावंत असतानासुद्धा आणि इतक्या उंचीचे कलावंत, नट, अभिनेते असताना पाकिस्तानी कलावंतांची गरज काय? फक्त पाकिस्तानमध्ये स्वतःचा गल्ला भरावा म्हणून जर प्रोड्युसरला काळजी असेल तर त्यांनी पाकिस्तानात जाऊन राहावं प्रोड्युसरने, आणि पाकिस्तानात हे करावं, भारतात राहू नये, एवढीच विनंती। व्हिडिओ जर्नलिस्ट वसीम काझीसह पंकज बेनवंशी, आवाज टुडे, नवी मुंबई।